माझं नाव अक्षय अवघडे. मी शासकीय उपसंस्था बार्शी येथे संवादा पदावर कार्यरत आहे. तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, गॅस वेल्डिंग टेक्निक. गेले अनेक दिवस आपण गॅस वेल्डिंगची संबंधित प्रॅक्टिकल्स करतोय. जसे की आपल्याला पहिले प्रॅक्टिकल होते की गॅस वेल्डिंगचा जो प्लांट आहे तो सेटिंग करणे, त्याच्यानंतर फ्लेम पेटवणे, त्यानंतर आपण वेगवेगळे फ्लेमचे टाइप्स बघितले. त्याच्यानंतर आपण गॅस कटिंग पण प्रॅक्टिकल आपण बघितलं. त्याच्यात थिअरीचा पार्ट हा पुढचा की गॅस वेल्डिंगच्या टेक्निक्स आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही गॅस वेल्डिंग कोणत्या प्रकारे करू शकता. दोन टेक्निक्स आहेत, एक आहे लेफ्ट वर्ड टेक्निक आणि दुसरी आहे राईट वर्ड टेक्निक. आता याच्या शब्दामध्ये आहे की लेफ्ट वर्ड म्हणजे डावीकडे. ह्याचा अर्थ काय होतोय, तुम्ही सुरुवात उजवीकडून करताय आणि जाताय डावीकडे. शब्दामध्ये काय लेफ्ट वर्ड म्हणजे टू वर्ड द लेफ्ट, डावीकडे. म्हणजे डावीकडे याचा अर्थ वर दिशा दिसते तुम्हाला. ह्याची वेल्डिंगची वेळी तुमच्या वेल्डिंग करताना एक उजव्या हातात तुमच्या वेल्डिंग टॉर्च असणार, डाव्या हातात फिलर रॉड असणार, बरोबर आहे. तर वेल्डिंग टॉर्च उजव्या हातात असले, तुम्ही डाव्या हातात फिलर रॉड आहे. तुम्ही उजवीकडून वेल्डिंग स्टार्ट करणार आहात इथून आणि जाणार आहात या दिशेकडे. या वेल्डिंगला लेफ्ट वर्ड म्हणतात, म्हणजे डावीकडे आपण जातोय उजवीकडून. तर त्याला दुसरं नाव काय, फॉरवर्ड वेल्डिंग म्हणून आहे. दुसरं नाव त्याला आहे फॉरवर्ड वेल्डिंग. फॉरवर्ड वेल्डिंग का म्हणलंय, का तर तुमचा जो फिलर रॉड आहे तो प्रत्येक वेळी तुमच्या वेल्डिंग रॉडच्या पुढे असणार. तुम्हाला वेल्डिंग होताना दिसत आहे, फिलर रॉड पुढे असणार. त्याच्याच कंडिशन उलटी आहे की दुसरी टेक्निक आहे राईट वर्ड, म्हणजे उजवीकडे. उजवीकडे म्हणजे काय करतात, तुम्ही वेल्डिंग चालू करणार डाव्या बाजूला, जाणार उजवीकडे. तर याच्यात काय होईल, फिलर रॉड तुमचा म्हणजे वेल्डिंग रॉड पुढे जात राहील आणि फिलर रॉड तुमच्या मागे जात राहील, बरोबर आहे. त्यामुळे याला नुसतं याला याच्या उलट नाव काय दिले, बॅकवर्ड वेल्डिंग. फरक कळला, याला फॉरवर्ड वेल्डिंग म्हणतात, त्याला बॅकवर्ड वेल्डिंग म्हणतात. दुसरं दिशा. आता दिशा त्याच्या नावाकडेच आहे की हा लेफ्ट वर्ड आहे, म्हणजे डावीकडे जातोय. दिशा कशी दाखवू शकतो आपण, हा तुमचा राईट आहे, हा लेफ्ट, बरोबर आहे. उजवीकडून डावीकडे चालेल. याची दिशा कशी दाखवू शकता, बाण या बाजूला येईल, हा राईट होईल, हा लेफ्ट होईल, बरोबर आहे. तिसरं अँगल किती असतो, अँगल ऑफ वेल्डिंग टॉर्च विथ रिस्पेक्ट टू वर्कशॉप. तुमचा जो वेल्डिंग टॉर्च असणार आहे त्याच्यामध्ये आणि जॉबच्या मध्ये हा अँगल किती असतो, लेफ्ट वर्ड वेल्डिंग मध्ये तो अँगल असतो 50 ते 70 डिग्री. एवढा अँगल, 50 ते 70 डिग्री एवढा अँगल असतो. तोच राईट वर्ड वेल्डिंग मध्ये 20 डिग्रीने कमी होतो. म्हणजे तो अँगल किती होईल, 50 ते 70 आहे, तर सॉरी हा 60 असतो, 60 ते 70. तर हा होईल 40 ते 50 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे एकदा की हा एकदा अँगल असतो 60 ते 70 डिग्री, याच्यात असतो 40 ते 60 डिग्री, 50, बरोबर आहे. चला 40 ते 50 बरोबर. वेल्डिंग टॉर्चचा तुमच्या वन पीस पूर्ण अँगल किती असेल, 60 ते 70 आणि इकडे असेल 40 ते 50. त्याच्या पुढे आता अँगल ऑफ फिलर रॉड विथ रिस्पेक्ट टू वर्कशॉप. हा तुमचा फिलर रॉड आहे, त्याचाही काहीतरी अँगल असेल. तुम्ही असं टॉर्च धरताय, असं फिलर रॉड धरताय, त्याचाही काहीतरी अँगल असेल. हा अँगल दोन्ही मध्ये समान असतो. किती असतो तर 30 ते 40 डिग्री. 30 ते 40 डिग्री, 30 ते 40 डिग्री मध्ये समान असतो. त्याचा पुढचा काही प्रश्न आहे पॅटर्न म्हणजे वेल्डिंग कसं चालतं. लेफ्ट वर्ड पॅटर्न कसा आहे बघा, मला दोन जॉब समोर समोर जोडायचे. हा वेगळा जॉब आहे, हा जॉब नंबर 1, हा जॉब नंबर 2. त्याच्यामध्ये तुम्हाला दोन जॉब जोडायचे, बरोबर आहे. याच्यात काय होतं, फिटर रॉड हा अप आणि डाऊन, वर खाली होत राहील. आणि तुमची जी वेल्डिंग टॉर्च आहे ती एकदम डावीकडे जाईल, डावीकडून उजवीकडे जाईल, उजवीकडून डावीकडे जाईल, डावीकडून उजवीकडे, असा पॅटर्न राहील. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे, असा पॅटर्न होत राहील. या पॅटर्न मुळे काय होईल, ह्या ज्या कड आहेत, ही जॉबची एक कड आहे, ही जॉबची एक कड आहे, ती कमी गरम होईल. आणि हीट जी आहे तुमची जास्तीत जास्त ती मधल्या भागात आहे, बरोबर आहे. हीट मधल्या भागात राहील आणि तुमचा जो फिलर रॉड आहे तो अप डाऊन करताय. त्यामुळे काय होईल, ही ह्या बाजूला कमी असल्यामुळे हे जॉब जे आहे जास्त गरम होणार नाही. मधला भाग तो नीच्या मधला दोनच्या भाग जॉबच्या मध्ये जी कडा आहे ती वितळी जाईल
आणि तुमचं वेल्डिंग होऊन जाईल. बरोबर आहे. म्हणजे याच्यात पॅटर्न कसं आहे, लेफ्ट राईट पॅटर्न आहे. लेफ्ट राईट असा पॅटर्न आहे. याच्यामुळे काय होईल, हा जो 2 जॉब आहेत ते जास्त गरम होणार नाही. जास्त गरम होणार नाही त्याचा अर्थ आपण याचा वापर कुठे करू शकतो, तर असा जॉब ज्याची थिकनेस जी आहे ती 5 मिलीमीटर पेक्षा कमी आहे, अशा जॉबसाठी आपण लेफ्ट रोटेशन वापरतो. 6 पॉईंट शेवटचं काही जसं ऍप्लिकेशन किंवा उपयोग. तर थिकनेस ही किती पेक्षा कमी पाहिजे, तर 5 मिलीमीटर पेक्षा कमी पाहिजे किंवा 5 मिलीमीटर पाहिजे. 5 मिलीमीटर थिकनेस असेल तर त्याला जॉब म्हणतात, ते शीट म्हणतात, त्याला शीट म्हणतो आपण. कारण काय सांगितलं, शीट म्हणजे काय की असा एक जॉब ज्याची थिकनेस 6 मिलीमीटर किंवा 6 मिलीमीटर कमी आहे, त्याला शीट म्हणतात. 6 मिलीमीटर पेक्षा थिकनेस जास्त असेल त्याला प्लेट म्हणतात. बरोबर. ऍप्लिकेशन तरी काय, ज्याची थिकनेस 5 मिलीमीटर पेक्षा कमी आहे त्यावेळेस ही वापरू शकतो आपण. सेम याचा पॅटर्न आता वेगळा आहे. याच्यात काय सांगितलं, पॅटर्न लेफ्ट राईट पॅटर्न आहे. आणि तुमचा जो पिलर रॉड आहे तो अप डाऊन होईल. त्याच्यात त्याच्या उलट आहे. त्याच्यात काय होईल, तुमचा जो वेल्डिंग टॉर्च आहे, हा तुमचा 1 नंबर जॉब आहे, हा 2 नंबर जॉब आहे. याच्यात काय होईल, फिलर रॉड तुमचा मुवमेंट असेल त्याला फिलर रॉड, आणि तुमची टॉर्च आहे ती अप डाऊन होईल. याच्यात फिलर रॉड अप डाऊन होत होता आणि वेल्डिंग टॉर्चला मुवमेंट होती लेफ्ट राईट. त्याच्यात उलट आहे, तुमची वेल्डिंग टॉर्च अप डाऊन होईल आणि फिलर रॉडला सर्क्युलर अशी मोशन आहे, सर्किल गोल 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 होत राहतो. या गोलफोलिंग करण्यामुळे काय होईल, जास्त पर्यंत हा पहिला दुसरा जॉब जास्त पर्यंत हा साधारणतः या भागापर्यंत, हा इथपर्यंत गरम होईल. जास्तीत जास्त मेटल गरम होईल, जेणेकरून गरम झाल्याचा फायदा काय होईल, आपल्या दोन्ही भागाच्या ज्या मधल्या कडा आहेत त्या लवकरात लवकर वितळल्या जातील आणि तुमची वेल्डिंग होईल. याचा वापर काय कर, असा जॉब ज्याची थिकनेस 5 मिलीमीटर पेक्षा जास्त आहे. ओके, काय डाऊट आहे? थँक्यू.